नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, पहा आज आपण इयत्ता चौथी स्कॉलरशिप आणि त्याचबरोबर 7वी स्कॉलरशिप या दोन्ही स्कॉलरशिपसाठी अत्यंत महत्त्वपूर्ण असणारा भाषाविषयक सामान्य ज्ञान हा घटक या ठिकाणी पाहणार आहोत. पहा आता आपल्याला स्कॉलरशिप परीक्षेमध्ये चांगले मार्क मिळवण्याच्या दृष्टीने यावरती 100% 4 मार्काला म्हणजे 2 प्रश्न असतात 4 मार्कासाठी. मग आता हे प्रश्न आपल्याला कशा पद्धतीने विचारले जातात तर बघा, थोर व्यक्तीची जी संबोधने आहे, थोर व्यक्तींची संबोधने याच्यामध्ये तुम्हाला पहा आता पहिलं आहे वल्लभभाई पटेल, सरदार वल्लभभाई पटेल. पहा आता वल्लभभाई पटेल यांना कोणतं संबोधन वापरतात तर सरदार, लोह पुरुष. पहा लोह पुरुष आणि सरदार हे काय आहे, वल्लभभाई पटेल यांचं संबोधन आहे. पहा तुम्हाला प्रश्न विचारला जातो, खालीलपैकी सरदार किंवा लोह पुरुष म्हणून कोणाला ओळखले जाते आणि तुम्हाला पर्याय दिले जातात, बाळगंगाधर टिळक, वल्लभभाई पटेल, जवाहरलाल नेहरू, दादाभाई नौरोजी. मग तुम्हाला त्यातून ओळखायचंय लोह पुरुष कोणाला म्हणतात तर वल्लभभाई पटेल, सरदार वल्लभभाई पटेल यांना काय म्हणतात लोह पुरुष. ओके. त्यानंतर पुढचे आहेत बाळ गंगाधर टिळक, त्यांना म्हटलं जातं लोकमान्य. काय म्हटलं जातं लोकमान्य बाळ गंगाधर टिळक. त्यानंतर पुढे आहे पहा जवाहरलाल नेहरू, जवाहरलाल नेहरूंना काय म्हटलं जातं पंडित. काय म्हटलं जातं पंडित. दादाभाई नौरोजी यांना म्हटलं जातं पितामह. पहा भारताचे पितामह असं कोणाला म्हटलं जातं. असा जर प्रश्न आला तर काय लिहायचं, दादाभाई नौरोजी यांना भारताचे पितामह म्हणून ओळखले जाते. त्यानंतर पुढे आहे ज्योतिबा फुले, ज्योतिबा फुलेंना कोणती पदवी आहे महात्मा, महात्मा. त्यानंतर पुढे आहे पहा रवींद्रनाथ टागोर, रवींद्रनाथ टागोर त्यांना काय म्हटलं जातं गुरुदेव. काय म्हटलं जातं गुरुदेव. मोहनदास करमचंद गांधी यांना म्हटलं जातं महात्मा, महात्मा गांधी. त्याचबरोबर त्यांचं पूर्ण नाव देखील विचारलं जाऊ शकतं. महात्मा गांधी यांचं पूर्ण नाव काय आहे ते देखील आपल्याला माहिती पाहिजे. काय नाव आहे मोहनदास करमचंद गांधी आणि त्यांचं संबोधन काय आहे तर महात्मा. काय आहे महात्मा. त्यानंतर पुढे आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना काय म्हटलं जातं घटनेचे शिल्पकार. प्रश्न आला भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार कोण, तुम्हाला पर्याय असतील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, बाळ गंगाधर टिळक, विनायक दामोदर सावरकर, डॉक्टर राजेंद्र प्रसाद. तर आपल्याला योग्य पर्याय निवडायचा आहे. घटनेचे शिल्पकार कोण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. त्यानंतर पुढे आहे स्वातंत्र्यवीर, स्वातंत्र्यवीर कोणाला म्हटलं जातं विनायक दामोदर सावरकर, विदा सावरकर. विनायक दामोदर सावरकर यांना काय म्हटलं जातं स्वातंत्र्यवीर. आता पहा ही जी संबोधना आहेत या संबोधना व्यतिरिक्त तुम्हाला काय विचारले जातात, घोषणा देखील विचारल्या जातात. कोणी कोणती घोषणा दिली खूप महत्वाचं आहे. पहा थोर व्यक्तींच्या महत्वाच्या ज्या घोषणा आहेत त्या घोषणावरती देखील तुम्हाला प्रश्न विचारला जाऊ शकतो. पहा चले जाओ, 1942 ला चले जाओचा नारा दिला. कोणी दिला तर चले जाओचा नारा दिला, चले जाओचा नारा दिला महात्मा गांधी यांनी. कोणी महात्मा गांधी. लक्षात ठेवायचंय की चले जाओ इंग्रजांना ब्रिटिशांना चले जाओ कोण म्हटलं, कोणाचे बोल आहेत तर हे बोल आहेत महात्मा गांधीजींचे. कोणाचे महात्मा गांधीजींचे चले जाओ. त्यानंतर जय जवान जय किसान कोणाची घोषणा आहे, लाल बहादूर शास्त्री यांची घोषणा आहे जय जवान जय किसान. आता जय विज्ञान असं जर विचारलं जय जवान जय किसान आणि जय विज्ञान ही घोषणा कोणाची आहे तर जय विज्ञान ही अटल बिहारी वाजपेयी यांची घोषणा आहे. पहा जय जवान जय किसान आणि जय विज्ञान. बरोबर. म्हणजे या ठिकाणी या महत्वाच्या घोषणा या तुम्ही लक्षात म्हणजे पाठ करून टाकायच्या. जर तुम्हाला परीक्षेमध्ये प्रश्न विचारला चले जाओ ही घोषणा कुणी दिली तर आपल्या लक्षात यायला पाहिजे कुणी दिली, सरांनी शिकवलंय. काय शिकवलंय, महात्मा गांधीजी यांनी काय केली आहे चले जाओची घोषणा दिली आहे हे शिकवलेलं आहे. लगेच आपल्याला तो पर्याय गोल करता आला पाहिजे. बरोबर. त्यानंतर पहा मेरी झाशी नहीं दूंगी, मेरी झाशी
नहीं दूंगी राणी लक्ष्मीबाई. राणी लक्ष्मीबाई यांनी ही घोषणा दिली, मेरी झाशी नहीं दूंगी. त्यानंतर स्वराज्य हा माझा जन्मसिद्ध हक्क आहे आणि तो मी मिळवणारच. पहा, स्वराज्य माझा जन्मसिद्ध हक्क आहे. कोण म्हटलं असं? लोकमान्य टिळक, लोकमान्य बाळ गंगाधर टिळक यांची घोषणा आहे. स्वराज्य हा माझा जन्मसिद्ध हक्क आहे आणि तो मी मिळवणारच. ओके. त्यानंतर पुढे बघा, जय जवान जय किसान जय विज्ञान. आलं का? जय जवान जय किसान आणि जय विज्ञान. अटल बिहारी वाजपेयी भारताचे माजी पंतप्रधान, बरोबर. अटल बिहारी वाजपेयी यांची घोषणा आहे काय? जय जवान जय किसान आणि जय विज्ञान. आणि फक्त आलं जय जवान जय किसान तर ती कोणाची आहे? लाल बहादूर शास्त्री यांची घोषणा आहे. पहा, जय जवान जय किसान ही जी घोषणा आहे ती फक्त कोणाची आहे? लाल बहादूर शास्त्री. परंतु जय जवान जय किसान आणि जय विज्ञान ही जी घोषणा आहे ती कोणाची आहे? अटल बिहारी वाजपेयी यांची आहे. ओके, लक्षात आले सर्वांच्या? पुन्हा एकदा पहा, पुन्हा एकदा सांगतो. चले जाओ चले जाओ, चले जाओ ची घोषणा केली दिली महात्मा गांधीजी यांनी. जय जवान जय किसान ही जी घोषणा आहे ती दिली लाल बहादूर शास्त्री यांनी. मेरी झाशी नहीं दूंगी राणी लक्ष्मीबाई. स्वराज्य हा माझा जन्मसिद्ध हक्क आहे लोकमान्य टिळक. जय जवान जय किसान आणि जय विज्ञान अटल बिहारी वाजपेयी. त्याचबरोबर आता राष्ट्रीय प्राणी कोणता? राष्ट्रीय फूल कोणतं? राष्ट्रध्वज कोणता? बरोबर नाही? याच्यावरती देखील आपल्याला प्रश्न विचारला जातो. मग पहा, राष्ट्रीय प्राणी कोणता आहे आपला? वाघ. वाघ हा काय आहे? राष्ट्रीय प्राणी आहे. त्यानंतर राष्ट्रीय फूल विचारलं तुम्हाला. हा, आपलं म्हणजे भारत देशाचा राष्ट्रीय प्राणी आहे वाघ, बरोबर. त्यानंतर राष्ट्रीय फूल आहे कमळ. राष्ट्रपक्षी कोणता आहे? राष्ट्रपक्षी मोर. त्यानंतर राष्ट्रध्वज कोणता आहे? तिरंगा. राष्ट्रगीत कोणतं आहे? जनगण मन. बरोबर का? राष्ट्रगीत आणि राष्ट्रीय गीत याच्यामध्ये फरक आहे. राष्ट्रीय गीत वंदे मातरम. आणि पहा, ज्याच्यामध्ये मुलं अडकतात म्हणजे मुलांना लवकर कन्फ्यूज होईल असेच प्रश्न विचारले जातात. तुम्हाला प्रश्न विचारला जाईल आपलं राष्ट्रगीत कोणतं किंवा आपलं राष्ट्रीय गीत कोणतं, बरोबर नाही? शक्यतो प्रश्न असा विचारला जातो आपल्या भारत देशाचं राष्ट्रीय गीत कोणतं. लगेच आपण कोणतं राष्ट्रीय गीत म्हणलं लगेच जनगण मन करतो, बरोबर का? राष्ट्रीय गीत जनगण मन आहे का? नाही. राष्ट्रीय गीत आहे वंदे मातरम. कोणतं? वंदे मातरम. पहा, फक्त इथं काय राष्ट्रगीत आणि इथं राष्ट्रीय गीत काय फरक आहे? फक्त थोडासा फरक आहे, परंतु आपल्या लक्षात येत नाही. राष्ट्रगीत म्हटलं का काय म्हणायचं? जनगण मन, बरोबर. आणि राष्ट्रीय गीत म्हटलं का काय करायचं? वंदे मातरम. वंदे मातरम हे काय आहे? आपलं राष्ट्रीय गीत आहे. लक्ष ठेवा, लक्ष द्या आणि ध्यानात ठेवा. राष्ट्रीय प्राणी वाघ, राष्ट्रीय फूल कमळ, राष्ट्रपक्षी मोर, राष्ट्रध्वज तिरंगा, राष्ट्रगीत जनगण मन आणि राष्ट्रीय गीत वंदे मातरम. ओके, लक्षात आलं? पहा, घोषणा महत्वाच्या. चले जाओ महात्मा गांधी, जय जवान जय किसान लाल बहादूर शास्त्री, मेरी झाशी नहीं दूंगी राणी लक्ष्मीबाई, स्वराज्य हा माझा जन्मसिद्ध हक्क आहे लोकमान्य टिळक, जय जवान जय किसान जय विज्ञान अटल बिहारी वाजपेयी. पहा, राष्ट्रीय प्राणी वाघ, राष्ट्रीय फूल कमळ, राष्ट्रीय पक्षी मोर, राष्ट्रीय ध्वज तिरंगा, राष्ट्रगीत जनगण मन, राष्ट्रीय गीत वंदे मातरम. ओके, आलं लक्षात सर्वांच्या? ओके. त्यानंतर पुढे बघूया आपण. पहा, थोर समाज सुधारक. आता या थोर समाज सुधारकांनी काय केलं? बरोबर नाही? काय केलं तर महात्मा फुले. कोण येतं पहिले समाज सुधारक? महात्मा फुले, महात्मा ज्योतिराव फुले यांनी स्त्री शिक्षणाचा पाया रचला. म्हणजे आज ज्या स्त्री शिक्षण घेतात याचं संपूर्ण श्रेय जातं महात्मा ज्योतिबा फुले यांना. कारण की स्त्री शिक्षणाची मुहूर्तमेढ कुणी रवली असेल तर महात्मा ज्योतिराव फुले आणि सावित्रीबाई फुले यांनी स्त्री शिक्षणाची मुहूर्तमेढ रवली आहे. म्हणजे स्त्री शिक्षणाचा पाया कुणी घातला? महात्मा ज्योतिराव फुले.
त्यानंतर लोकमान्य टिळक भारतीय असंतोषाचे जनक. लोकमान्य टिळक कोण? भारतीय असंतोषाचे जनक म्हणून कोणाला ओळखलं जातं? लोकमान्य टिळक. महात्मा गांधी यांना म्हटलं जातं अहिंसेचे पूजक. त्यांच्याकडे हिंसा त्यांना आवडत नव्हती. महात्मा गांधीजींना म्हणजे त्यांनी काय केला होता? अहिंसेचा पुरस्कार केला होता. शांततेच्या मार्गाने आपण काय करायचंय? स्वातंत्र्य मिळवायचंय. जुलूम, जबरदस्ती, अन्याय बरोबर नाही करायची नाही. आपल्याला काय करायची? लढाई करायची नाही. आपल्याला ब्रिटिशांकडून शांततेच्या मार्गाने काय करायचं? स्वातंत्र्य मिळवायचं. म्हणजे अहिंसेचे पूजक, अहिंसेचे पुजारी म्हणून कोणाला ओळखलं जातं? महात्मा गांधीजींना ओळखलं जातं. त्यानंतर पुढे आहे डॉक्टर बाबा आमटे, कुष्ठरोग निर्मूलन. आनंदवन ही जी संस्था आहे ती डॉक्टर आंबेडकरांची. डॉक्टर बाबा आमटे कोणी? डॉक्टर बाबा आमटे यांनी आनंदवन या संस्थेची स्थापना केली आणि त्या ठिकाणी कुष्ठरोग असतील, त्याचबरोबर इतर जे लोक असतात ज्यांना कुणी सांभाळत नाही, ज्यांचा सांभाळ त्यांची मुलंबाळ करत नाहीत, अशा सर्व लोकांचा सांभाळ, त्याचबरोबर ज्यांचा कुष्ठरोग म्हणजे हा महाभयंकर रोग असं म्हटलं जातं, या कुष्ठरोगाच्या रोगीला जवळ देखील कुणी करत नाही. या सर्व रोग्यांना जवळ करून त्यांना आपलेपणाची वागणूक कुणी दिली असेल तर ती डॉक्टर बाबा आमटे यांनी दिलेली आहे. म्हणून बाबा आमटे यांना कुष्ठरोग निर्मूलन असं त्या ठिकाणी म्हटलेलं आहे. त्यानंतर पुढे आहे सुप्रसिद्ध व्यक्ती. तुम्हाला व्यक्ती विचारल्या जातात की सुप्रसिद्ध व्यक्ती कोण? समजा सचिन तेंडुलकर कोणत्या खेळाशी संबंधित आहे? लगेच आपल्याला सांगता येतं क्रिकेट या खेळाशी संबंधित आहे. बरोबर नाही? त्याच पद्धतीने या सुप्रसिद्ध व्यक्ती कोण कशाशी संबंधित आहे? बरोबर नाही? पहिल्या व्यक्ती आहेत लता मंगेशकर. कोण? लता मंगेशकर. लता मंगेशकर कोण येतात? त्यांना गान सम्राज्ञी म्हटलं जातं. बरोबर नाही? त्या ठिकाणी लिहिलेलं आहे गान सम्राज्ञी लता मंगेशकर. बरोबर? म्हणजे गायिका आहेत त्या. कोण येतात? गायिका. लता मंगेशकर कोण आहे? गायिका. त्यानंतर पुढे आहे अण्णा हजारे. रायगड सिद्धीचे थोर समाजसेवक, ज्येष्ठ समाजसेवक म्हणून काय ओळखले जाते? अण्णा हजारे ओळखले जातात. तुम्हाला विचारलं जाऊ शकतं अण्णा हजारे खालीलपैकी कोणत्या घटकाशी संबंधित आहेत? मग तुम्हाला पर्याय देतील त्या ठिकाणी. काय? ज्येष्ठ समाजसेवक, तबला वादक, गायिका, त्याचबरोबर राजकारणी. तर तुम्हाला काय त्यातून निवडायचंय? समाजसेवक. अण्णा हजारे कोण आहे? समाजसेवक. त्यानंतर जाकीर हुसेन हे कशाशी संबंधित आहेत? तर तबला वादक आहे. जाकीर हुसेन कोण आहे? तबला वादक. जाकीर हुसेन कोण आहे? तबला वादक. त्यानंतर मुकेश अंबानी कोण येतं? उद्योजक आहे. त्यानंतर इथं डबल आले जाकीर हुसेन तबला वादक. त्यानंतर लाला लजपत राय कोण? पंजाबचा सिंह. म्हणजे पंजाब प्रांतामध्ये ब्रिटिशांविरुद्ध जर कारवाया जर कुणी केल्या असतात सर्वात जास्त, किंवा ब्रिटिशांना सळो की पळो करून कोणी सोडला असेल तर ते आहेत लाला लजपत राय. म्हणून त्यांना म्हटलं जातं पंजाबचा सिंह. त्यानंतर रवींद्रनाथ टागोर, त्यांना म्हटलं जातं गुरुदेव असं खालीलपैकी कोणाला म्हटलं जातं? असा प्रश्न आला, गुरुदेव कोणाला म्हटलं जातं? तर आपल्याला उत्तर शोधता आलं पाहिजे. कोणाला? रवींद्रनाथ टागोर यांना काय म्हटलं जातं? गुरुदेव असं म्हटलं जातं. त्यानंतर मोहनदास करमचंद गांधी यांना म्हटलं जातं राष्ट्रपिता. महात्मा आणि राष्ट्रपिता या नावाने कोणाला ओळखलं जातं? मोहनदास करमचंद गांधी यांना. ज्योतिबा फुले यांना काय? महात्मा या नावाने ओळखलं जातं. त्यानंतर सचिन तेंडुलकर कोणत्या खेळाशी संबंधित आहे? क्रिकेटपट्टू. बरोबर? तुम्हाला विराट कोहली विचारला जाऊ शकतो. बरोबर नाही? तुम्हाला रोहित शर्मा विचारला जाऊ शकतो. तुम्हाला संजू सॅमसन विचारला जाऊ शकतो. कोणत्या खेळाशी? क्रिकेट खेळाशी. म्हणजे आपल्याला संपूर्ण नॉलेज असणं गरजेचं आहे. फक्त आपण अभ्यासामध्येच प्रगती नाही तर आपल्याला इतर गोष्टींमध्ये देखील आपली चांगली प्रगती पाहिजे. आपल्याला बातम्या वाचल्या पाहिजे आपण रोज. आपण टीव्ही बघितली पाहिजे. मग टीव्ही मध्ये काय नुसतं हे बघायची का, मालिका बघायच्या का? नाही. तर आपल्याला आपल्या भोवताली काय घडामोडी चालू आहे
त्याचं ज्ञान त्या ठिकाणी असणं गरजेचं आहे. पहा, इराकचं आणि अमेरिकेचं युद्ध चालू आहे, बरोबर नाही? माहिती आहे का आपल्याला? इराक आणि अमेरिका, इस्रायल यांचं युद्ध चालू आहे. तर मग कशामुळे युद्ध चाललंय, काय घडतंय, याचं सर्व नॉलेज आपण या टीव्ही मधून, बातम्या असतील, वर्तमानपत्र असतील, याच्यामधून घ्यायचं आहे. आता मेरी कोम ही कोण आहे? तर मुष्टियुद्ध या खेळाशी संबंधित आहे मेरी कोम. त्यानंतर पीटी उषा कोणत्या खेळाशी संबंधित आहे? धावपट्टू आहे, धावणे या खेळाशी संबंधित आहे. पीटी उषा धावपट्टू विभाग. सोनू निगम कोण आहे? गायक आहे. श्रेया घोषाल कोण आहे? गायिका आहे. विनायक दामोदर सावरकर स्वातंत्र्यवीर, दादाभाई नौरोजी पितामह, शाहू महाराज राजश्री आणि जयप्रकाश नारायण लोकनायक. अशा पद्धतीचं हे जे सुप्रसिद्ध व्यक्ती आहेत, या व्यक्ती, सुप्रसिद्ध व्यक्ती म्हणजे आपल्या भारत देशामध्ये ज्यांनी उल्लेखनीय काम केलंय त्यांच्याविषयी तुम्हाला प्रश्न विचारला जाऊ शकतो. याच नाही, याच्या व्यतिरिक्त दुसऱ्याही व्यक्तीविषयी तुम्हाला विचारला जाऊ शकतो. म्हणून आपल्याला आपल्या भारत देशातल्या सुप्रसिद्ध व्यक्ती माहिती असणं गरजेचं आहे. थोडक्यात तुम्हाला विचारलं पंतप्रधान कोण आहेत, तर आपल्याला लगेच सांगता यायला पाहिजे माननीय श्री नरेंद्र मोदी हे आपले काय आहेत? पंतप्रधान. ओके, अशा पद्धतीचं आपण या ठिकाणी संपूर्ण माहिती एक पाहिलेली आहे.